तर हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज व्लॉग ॲक्च्युली मी लेट चालू केला आहे संध्याकाळी. आणि घरी सगळे आहेत तर या शनिवार आहे. आणि आज घरी असं करण्यासारखं तर काहीच नव्हतं. आणि सकाळी सगळी कामं आवरली. सकाळी ॲक्च्युली सगळी कामं करायला लेट झाला, मी लेट उठलो. त्यामुळे सगळं करायला लेट झाला. तर पटापट कामं आवरली, त्याच्यानंतर मी थोडा वेळ झोपलो. आणि आता मी संध्याकाळी उठली उठली तेव्हा व्लॉग चालू करणार होती. पण आधी खूप रडत होता, कारण की माझी कामं होईपर्यंत तो आला आणि मग तो खूप रडत होता. तर त्याला बघण्यामध्येच माझा टाईम गेला आणि मग मला व्लॉग चालू करायला नाही जमला. तर आता चालू केला मी मम्मी आणि आल्यावरती. मला वाटतं आता 8 वाजलेत. बाकी आता मी काय काय करेन ते तुम्हाला दाखवीनच. आणि आमच्या आधीचा गणपती आलाय, तो गणपतीची गाणी सगळे ऐकतोय आणि बघतोय. तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि आज मी काय करणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. बाकी आज मी खण लावायचा विचार करते, तो जे मी तुम्हाला काल बॉक्स दाखवलेला ना, त्यासाठी. सो बघूया, जमलं तर तुम्हाला ते सुद्धा दाखवीन. बाकी मी डोकं धुतलं आज. आणि डोकं धुतलं आणि माझं कान वगैरे सगळं जाम झालंय, कारण की सर्दी बरी नव्हती झाली. मग डोकं धुतलं, पण आज बाहेर जायचा प्लॅन होता, पण तो कॅन्सल झाला. आणि मग माझं हे डोकं धुणं वेस्ट गेलंय. सो त्याच्याने थोडं थोडं डोकं दुखतंय, कान जाम झालेत. पण ठीक आहे. आणि आता मी चाय पिते, एवढ्या लेट चाय पिते कारण की मी संध्याकाळी सुद्धा कामाने करायला जरासा लेटच झाला. तोपर्यंत मम्मी आणि आली, मग मी दिवा वगैरे लावला. आणि मग नंतर आता हे चाय घेऊन बसले. तर चाय पिईन, मग जेवणाचं करेन. आणि मग नंतर तुम्हाला मी परत भेटेन आणि दाखवीन की ते त्याच्यामध्ये काय काय ठेवायचा आपण विचार करूया. आणि सगळं साफ करूया. ते माझ्या खणामध्ये काय काय ते सगळं तुम्हाला मी दाखवते. सो आज छोटा व्लॉग असेल, जास्त मोठा मी करणार नाही, खेचणार नाही. पण नक्की बघा. बाकी आता मी तो काय करतोय ते तुम्हाला दाखवते. तर या माकडाचा गणपती आलाय आणि या गणपतीची गाणी बघतोय आणि उड्या मारतोय. आणि मम्मीने आता शिमला मिरचीची भाजी बनवली आहे. शिमला मिरचीची भाजी आहे आणि पिठी आहे. बाकी आता मी चपात्या वगैरे भाजीन. आणि मग नंतर तुम्हाला दाखवते ते मी काय करणार आहे ते. तर आधीला घेऊन चालले मी घरी. बाय बोल बाबू, चला बाय बोल. बाय त्या बुबूला बाय बाय बोलतोय. बुबू, बाय बोल. बाय बाय बोल, बाय बाय. चला चला जाऊ, चला. हो बाय कर. बाय कर आईला, बाय कर. ती पण दीदी आली. घ्यायला आली बाबूला. अह मॅगी बनवते. आली काय, आली काय, सांग सांग, इकडे इकडे इकडे. आईस्क्रीम, वाव. आणून पाहिजे बाबू. आणशील ना. तर आधीला सोडलं घरी. हा बघा आधी. हा मी पण येते, मी पण येते, मला ओढतोय आतमध्ये. हा बघा जिजू माझा. हा बघा, हाच तो. आणि नानू मॅगी खाते. एकदाच समाधान झालं मॅगी खाऊन, नाही. आता मी जाते गपचूप, तिथं जायला देणार नाही. तर आधीला मी आता सोडून आलीये. आणि आता मी चपाती वगैरे भाजीन. चपाती वगैरे भाजीन, मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. आणि मग आपण बघूया त्याला कुठेतरी जागा करूया आणि त्याच्यात काय ठेवायचा त्याचा विचार करूया. तर आता मी पटापट कामावरते, मग परत भेटूया. तर गाईज आताच एक माझ्या बरोबर कांड झालाय. म्हणजे मी आता सगळी कामं आवरून आली, कारण की ते कपाटाचं तुम्हाला दाखवायचंच होतं. सो मी सगळी कामं पटापट आवरली. आणि फोन असाच ठेवलेला होता. आणि रोजच्या सारखी त्याला मी स्टिक लावलेली असते, तर ती स्टिक तुटली. हे बघा.
आता मी काय बोलू, काय बोलू मी आता. काही ना काहीतरी, काही ना काहीतरी चालूच आहे. स्टिक तुटली आता, आता काय, काहीच नाही करू शकत. मला नाही माहिती कोणाची नजर लागलीये, काय पनवतीये मला नाही माहिती, पण ज्याची पण नजर लागते ना भाई, डेंजर वाली लागते. कारण की कंटिन्यू काय ना काहीतरी चालू आहे. मला आजार पण येत आहेत, त्यामध्ये आता हा कांड झाला. चांगलं ठेवलेलं मी, असं पण नाही, मी माझ्या वस्तू इतक्या व्यवस्थित ठेवते ना की कोणाला हाताला लागूच देत ना अशा मी वस्तू ठेवते. आणि आता मी जस्ट ते खोललं आणि इथे लावायला जस्ट तुम्हाला कामावरली आणि तुमच्याशी बोलण्यासाठी मी जस्ट लावायला ते खोललं. ते ऑटोमॅटिक कसं तुटलं मला माहिती नाही. मी एवढे दिवस वापरते, कधीच तुटलं नाही आणि आज कसं तुटलं मलाच नाही माहिती. आणि मी असं पण नाही की जोर जोरात असं त्याला हे करते, एकदम नॉर्मली त्याला मी सगळं सगळं व्यवस्थित ठेवते. म्हणजे माईकचे सुद्धा बॉक्स आहे, सो त्याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित ठेवते, की असं नाही की झालं काम तिथे तिथे फेकाफेक केली. आता काय बोलू मी, कारण झालंय माझ्या बरोबर एक. खूप कामाची होती ती स्टिक माझ्यासाठी आणि व्हिडिओसाठी तो खूपच कामाला येत होती. कारण की असं सारखं पकडून पकडून व्हिडिओ बनवायला नाही जमत. आता जाऊ दे, झालं ते झालं. आता मी काय नाही करू शकत त्याचं, ना ते जॉईंट होणार आहे ना काय, जाऊ दे. बाकी मी तुम्हाला आता दाखवणार होती ते कवाटाचं, सो ते तुम्हाला दाखवते आणि सगळं काढते आणि त्याला आपण जागा करूया. बाकी आता हे झालंय, त्याला आता काय करू तर नाही शकत. कसं तुटलंय मी दाखवते तुम्हाला, थांबा. हे बघा, हे होतं असं, त्याला इथून तुटलंय. कसं तुटलं मला पण नाही समजलं. मी तर नॉर्मल जशी जनरली मी खोलते तसंच खोलत होते आणि असं कसं तुटलं मला माहिती नाही. असं पण नाही की मी माझ्या वस्तू कशी पण ठेवते, कशी पण फेकाफेक करते. बघा, ऑटोमॅटिकली कसं तुटलं माहिती नाही. एवढी माझी चांगली स्टिक, खूप कामाची होती ती, आता काय करू नाही शकत त्याचं. 2 स्टिक होत्या, एक ही वहिनीची आहे, माझी होती ती दादाने तोडून टाकली. फोटोशूट करत होतो त्या लग्नाच्या आम्ही, आणि आता ही वहिनीची होती ती पण तुटली. आता स्टिकच नाही आहे. काय बनवती लागली आहे. बोलतात ना, नजर इज रिअल, तसं आहे. नजर एकदा लागली ना की मग खूपच डेंजर लागतं. अजून तर बऱ्याच लोकांना समजायचं बाकी आहे की माझं चॅनल वगैरे आहे. जर सगळ्यांनाच समजलं तर काय होईल देवाला माहिती. ठीक आहे, आता झालं ते झालं. बाकी मी तुम्हाला दाखवणार होती ते दाखवते. तर असं सगळं घडतंय माझ्या बरोबर. काय करू मी आता, रडू हसू काय करू. मला खरं तर हसायला येते. अजून तर बऱ्याच लोक आहेत ज्यांना समजायचं बाकी की माझं चॅनल आहे, मी असं सगळं करते. जर अख्ख्या लोकांना समजलं ना तर काय होईल मला नाही माहिती. पण ही खरंच खूप कामाची स्टिक होती. कारण की मी जेव्हा पण असं जेवणाचे वगैरे वगैरे व्हिडिओ बनवायची तर त्याला खूप कामाला यायची व्हिडिओ, सॉरी स्टिक. तर कुठे पिकनिकला वगैरे जाताना सुद्धा कामाला यायची. कारण की ही ह्याच्यामध्ये ते फोनला कनेक्ट करायचं बटन आहे. सो ते बटन काढून आपण कुठे पण स्टिक ठेवून आपण लांब उभे राहून सुद्धा फोटो काढू शकतो. इतकं छान होतं. आणि असे प्रॉब्लेम होतात. आपण कुठची पण चांगली गोष्ट सुरू केली ना करायला की असे प्रॉब्लेम्स खूप येतात. मम्मीला दाखवलं, मम्मी बोलली की कोणाची तरी जबरदस्त नजर लागते किंवा लागली असेल, काय असेल, तर अशा गोष्टी घडतात. ॲक्च्युली माझी आता व्हिडिओ बनवायची अजिबात इच्छा नव्हती. माझा मूड गेलाय.
कारण की माझ्यासाठी माझ्या छोट्या वस्तू खूप इम्पॉर्टंट आहेत. माझा साधा क्लिपसुद्धा इथे तिथे गेला ना तर माझं डोकं फिरतं. एकदा तर क्लिप क्लासमध्ये राहिलेला तर मी सरांना सांगितलं की सर ठेवा मी येते घ्यायला. आणि मी ऑलमोस्ट पोचलेली गणपती मंदिराकडे. मी तुम्हाला दाखवलं ते मंदिर. तिथून मी रिटर्न क्लासमध्ये गेले आणि माझा क्लिप घेऊन आली. इतकं मी माझ्या वस्तू जपते. आणि मग असं तुटलं किंवा हरवलं तर माझं डोकं खूप फिरतं. माझ्यासाठी माझ्या छोट्या वस्तू खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि असं घडलं ना की मग माझं डोकं फिरतं आणि मग मूड पण जातो. आता खरं तर करायची इच्छा नाही आहे व्हिडिओ, पण करायला लागेल. रोज रोज तुम्हाला पण बोर नाही करू शकत ना. तर मी आता काढते सगळं आणि तुम्हाला दाखवते. तर हे एक आहे लॉकर, ज्याला आपण असं केलं की हे खुलतं. आणि हा आरसा आहे. हे ॲक्च्युली मम्मीचंच होतं. आणि याच्यामध्ये माझी काही ज्वेलरी आणि आहे. हे बघा. ह्याच्यातले पण बरेच गळ्यातलं वगैरे काढायचं आहे मला, कारण की बराच हे तुटलेत कानातले बरेच. आणि हे एक आहे. सो हे तर काय काढायचं नाही आहे मला. हे असंच यूज होत राहणार आहे. तर हे ठेवते मी. बाकी ह्यामध्ये होतं ते मी काढलं. हे बघा, हे काढलेत कानातले. हे यूज होऊ शकतात कशात पण, जे पण मी कुर्ते वगैरे घालीन त्याच्यात. सो हे काढणार आहे आता वापरायला. आणि हे काढलं. खूप कमी ज्वेलरी आहेत, कारण अर्धी काढलेली खराब झाली आहे ती. सो खूप कमी आहे ज्वेलरी, पण घ्यायचं आहे सगळं, हळूहळू घेईन. अजून हे एक आहे. हे पण मला अर्ध काढायचं आहे. जे डेली यूजला वापरेन ते ह्याच्यात ठेवीन. बाकीचं सगळं पाठीमागे ठेवणार आहे आता. हे पण एक कानातल्यांचंच आहे. ह्याच्यात पण कानातले आहेत सगळे. हे बघा, छोटे कानातले आहेत. सगळे इथे तिथे झालेत, कारण की बऱ्याचदा पडले माझ्याकडून. तर ते सगळे कानातले निघालेत आणि इथे तिथे झालेत. ते पण लावायचे व्यवस्थित. हे एक आहे माझ्याकडे. याच्यात पण कानातलेच आहेत सगळे. हे मिशोवरच भेटतं. ह्यातले पण मी मला आता जे लागतात ते काढणार आहे. बाकीचे सगळे पाठीमागे टाकणार आहे. आणि हे आहे माझं खण. इथे पण बरीच वापरायचे कानातले असेच ठेवलेत. ते सुद्धा काढीन, त्याच्यात ठेवीन आणि मग हे डेली यूजला वापरेन. हा वाला बॉक्स डेली यूजला घेईन. बाकीचे सगळे असेच ठेवून देईन मग मागे. तर आता पटकन बघते आणि मग तुम्हाला पण दाखवते काय काय ठेवणार आहे ते. तर मम्मीने माझ्यासाठी आईस्क्रीम मागवलं, कारण की माझा मूड ऑफ झाला आहे. आणि माझं असं काय झालं का मग मी रडायला लागते. तर मम्मीने आईस्क्रीम मागवलं. हे बघा, मला चॉकलेटचं आईस्क्रीम खूप आवडतं. मी बाकीचे कुठचं आईस्क्रीम खातच नाही, चॉकलेटचंच खाते आणि सगळ्यांना तेच आणायला लावते. सगळे चिडतात माझ्यावरती. मला दुसरं कुठचं आईस्क्रीम आवडतच नाही. तर मम्मीने आईस्क्रीम मागवलं मस्त माझ्यासाठी. ते आता खाते. बाकी आता मी हे ह्याच्यातले बघते आणि ह्याच्यातले पण बघते, काय काय असतील ते ह्याच्यात ठेवीन आणि मग तुम्हाला मी दाखवते. तर काढलं मी सगळं. हा बघा, सगळा पसारा आहे. ठेवताना मी तुम्हाला दाखवीन एक 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 एक.
बाकी हे काही कानातले काढलेत मी ह्याच्यात ठेवण्यासाठी, खालचे जे काही मी डेली यूजला वापरते. बाकी खण खाली झालाय. आणि हा अजून एक डब्बा आहे, हा मला गिफ्ट दिलेला. काकी होत्या आमच्या समोर राहत होत्या, त्यांच्या जागी आता दुसरे आलेत. तर हा एक आहे डब्बा, त्याच्यामध्ये मी माझं सगळं, हे तर खूपच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे सगळे परफ्यूम वगैरे आहे त्याच्यामध्ये. हे बघा, हे खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे गोष्टी आहेत सगळ्या माझ्या, ज्या की मला खूप रेअर लागतात. तर मी याच्यात ठेवल्यात त्या, ह्याच्यातच राहू देत. बाकी आता हे मी पाठीमागे परत ठेवून देते. ह्याच्यात जे ठेवणार आहे ते मी तुम्हाला दाखवेन थोड्या वेळाने. आणि हे सगळं ठेवताना एक एक दाखवीन की काय काय आहे. तर नेल पॉलिश दाखवते पहिले. तर हे बघा, एवढे सगळे नेल पॉलिश आहेत माझ्याकडे. दादाने गिफ्ट दिलेलं आहे, दादानी वहिनीने, ते पण त्यांनीच दिले. आधीचे जेवढे पण होते ना माझे, ते सगळे सुकले, तर मी फेकून दिले. दादाने सगळे काढून फेकून दिले. आणि मग मला नवीन आणून दिलं माझ्या बड्डेच्या वेळेस. हे बघ, हे तर अजून फोडलं पण नाही, हे तरी फोडलं. हे पण मी खूप कमी वापरते, अजून हे पण वापरायचं आहे. तर तो जेव्हा पण बघतो ते आलं ओरडतो, बोलतो की मी यायच्या आधी शिपवरून तुझं हे सगळं संपलेलं मला पाहिजे. पण माझी नेल पॉलिश राहत नाही नखावरती, म्हणून मग मला लावायला पण कंटाळा येतो. पण आता सुरू करीन मी लावायला, कारण की खराब होऊन जातील नंतर. हे ठेवते मी आतमध्ये. आणि हे मी तुम्हाला दाखवलेलंच, हे पण खूप छान आहे. कालच चेहऱ्यावरची केस रिमूव्ह केलेत. आता हे रब्बर आहेत काही, हे बघा, जे की मी खूप रेअर वापरते रब्बर वगैरे. क्लिपच असतो डोक्याला सतत. हे पण लिहायला सगळ्याला जागा करायची आहे, तो करते जागा आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे लावलंय मी आता, सगळं ठेवून दिलं आतमध्ये, कारण तुम्हाला दाखवलं सगळं. बाकी आता ह्याच्यामध्ये ठेवायचं वस्तू मी काढल्यात, त्या ठेवते आणि ते पण तुम्हाला मग दाखवेन. तर फिलहाल तर एवढंच ठेवलंय, कारण की सध्या एवढंच यूज होतं, मी एवढंच यूज करते. ह्यामध्ये पण खूप कमी आहे जे मी यूज करते. तर हे आता ठेवलंय, आणि आता हा बॉक्स मी आतमध्ये टाकते. आणि मग हा बॉक्स मी आता आतमध्ये टाकते. सो झालं भरून. तर एवढंच होतं करायचं. बाकी काय काय एक्स्ट्रा होतं ते काढून टाकलं, ते मम्मीच्या ह्याच्यात ठेवायचं आहे. तर आता हे झालंय लावून, हे डेली यूजचं आहे. मी हे ह्याच्यातलं पण काढणार होती, पण त्याच्यातनं काढीन ना तर खराब होणार, तर म्हटलं आहे तसंच राहू दे, सगळं नको काढायला. तर एवढंच काढले. बाकी अजून आलं, अजून युजेबल असेल काय तर मी ते पण ठेवीन. बाकी सध्या तरी एवढंच. तर आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. तर गाईज आजच्यासाठी एवढंच, जे दाखवायचं होते ते तुम्हाला दाखवलं. फायनली तो डब्बा बॉक्स मी वापरायला काढला आहे, आणि त्याच्यामध्ये सगळं ठेवलं जे काय मी डेली यूजला वापरते. सो आज एवढंच केलं. बाकी कामं आवरली आणि आतमध्ये आली आणि हा कांड झाला, आणि त्याच्यानंतर आता हे केलं. तर आजचा व्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आता उद्या भेटूया नवीन व्लॉग सकट. उद्या अजून काहीतरी म्हणजे असं तुम्हाला छान वाटेल असं करायचं मी नक्की प्रयत्न करीन. बाकी उद्या परत जाणार आहे माझ्या गुरूंच्या मंदिरामध्ये, कारण की मी रविवारची जाते. सो उद्यासुद्धा जाणार आहे. तर मंदिर तर दाखवायला नाही भेटणार, कारण तिथे ओरडतात. पण कशी जाईन वगैरे ते सगळं तर तुम्हाला दाखवीनच. बाकी आजच्यासाठी एवढंच. आज थोडासा मूड खराब झालाय, पण ठीक आहे, होतात अशा गोष्टी. तर
आजच्यासाठी बाय बाय. उद्या परत भेटूया.